संभाव्य प्रश्न असतील या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं सराव प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो, ही महत्त्वाची. यातून आपल्याला नक्कीच फायदा होईल. आगामी परीक्षेमध्ये प्रश्न नक्कीच पाहायला मिळतील. बघूया आपण. भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखन कोणी केले? संत एकनाथ महाराज. लक्षात घ्या मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज यांनी भारूड, गवळण ही सुद्धा महत्त्वाची रचना आपल्याला केलेल्या पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांचं अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे, त्याचबरोबर भावार्थ दीपिका आहे महत्त्वाचं. समर्थ रामदास स्वामी पर्याय क्रमांक 4 यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर मनाचे श्लोक किंवा दासबोध हे महत्त्वाचं साहित्य आहे. गणपतीची आरतीसुद्धा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली पाहायला मिळते आपल्याला. आणि गणपतीची आरती ही मोरगाव येथील मोरेश्वर या गणपतीच्या प्रेरणेतून लिहिलेली पाहायला मिळते. मृणालिनी साराबाई या कोणत्या शास्त्रीय नृत्याच्या कलाकार होत्या? तर भरतनाट्यम, जे की तामिळनाडू या राज्याचं महत्त्वाचं एक नृत्य असणार आहे मित्रांनो. यापूर्वी आपल्या चॅनलला कोणतं राज्यामध्ये कोणतं नृत्य महत्त्वाचं प्रसिद्ध आहे किंवा कोणतं नृत्य कोणत्या राज्यामध्ये होतं या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे. नक्कीच आपल्याला तो व्हिडिओसुद्धा फायद्याचा ठरेल. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला परीक्षाभिमुख माहितीचे नोटिफिकेशन मिळत राहतील. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? मित्रांनो, भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हटलं जातं. एक महत्त्वाचे मवाळ नेते होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर लोकमान्य टिळक यांना. आणि भारतीय असंतोषाचे जनक असं लोकमान्य टिळक यांना कोणी म्हटलं? तर लक्षात घ्या, सर व्हॅलेंटिन चिरोल. सर व्हॅलेंटिन चिरोलनं बघा लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्राचीन काळी असलेले एकमेव महाजनपद खालीलपैकी कोणते? अशमक. मित्रांनो, हे अशमक बघा आजचं जे काय औरंगाबाद जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे अशमक पाहायला मिळतं. संभाजीनगर असं नामकरण या औरंगाबाद जिल्ह्याचं झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. लक्षात घ्या, महत्त्वाची फॅक्ट असेल. 16 सप्टेंबर 2023 रोजी औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण झालं. पुढची फॅक्ट आहे मित्रांनो आपल्याला बघा, विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी विचारलेली आहे आपल्याला. विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती? तर पैनगंगा ही विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी असणार आहे मित्रांनो. 495 किमी इतकी लांबी या नदीची पाहायला मिळेल आपल्याला. मित्रांनो, विदर्भातील एकमेव पूर्ववाहिनी नदी आहे पैनगंगा. सर्वाधिक लांबीची विदर्भातील पूर्ववाहिनी नदी किंवा विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून पैनगंगा लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. या ठिकाणी लक्षात घ्या, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस हे छत्तीसगड राज्याचे रहिवासी असून, लक्षात घ्या, राज्याचे रहिवासी असून त्यांनी कोणत्या भाषेत राज्यपाल पदाची शपथ घेतली? तर मराठी भाषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर राज्यपाल पदाची शपथ घेतलेली पाहायला मिळते. मित्रांनो, कितवे राज्यपाल आहेत हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपलं उत्तर द्या. रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे राज्यपाल आहेत? कमेंट बॉक्समध्ये आपलं उत्तर दर्शवा. बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, हे तर महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्या भारतामध्ये सध्या 54 इतके व्याघ्र प्रकल्प पाहायला मिळतील. लक्षात घ्या, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमधला, जो की 54व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प ठरला. पुढचा प्रश्न आहे, लिंगमाळा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महत्त्वाचा हा धबधबा सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लिंगमाळा धबधबा. मित्रांनो, सिंधुदुर्गमध्ये आंबोली धबधबा प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्यामध्ये सावताळासारखा धबधबा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लोणावळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रसिद्ध धबधबा पाहायला मिळेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणत्या साली मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आली? लक्षात घ्या, तर 1966 मध्ये मराठी ही आपल्या महाराष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आलेली पाहायला मिळते. खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो आगामी भरतीच्या दृष्टिकोनातून. पुढची फॅक्ट आहे महत्त्वाची की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त कोण होते? लक्षात घ्या, देनाथ चौधरी होते.
देना चौधरी. म्हणजे की आपल्या महाराष्ट्र राज्याचा जे काय निवडणूक आयोग आहे तो कधी अस्तित्वात आला, तर 26 एप्रिल. लक्षात घ्या, 26 एप्रिल अगदी 1994 हा आपला आयोग स्थापन झाला होता मित्रांनो. आणि या आयोगाचे पहिले जे काय आयुक्त होते ते कोण होते, तर देना चौधरी होते मित्रांनो. या ठिकाणी सुकुमार सेन हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त होते. केसी नियोगी हे आपल्या भारताच्या वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून या कोण होते, तर केसी नियोगी. UPS मदान हे आपल्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे बघा आयुक्त पाहायला मिळते सध्या. मित्रांनो पुढची फॅक्ट आहे, पुढचा प्रश्न आहे, निलगिरी पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत, तर महत्त्वाचं म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये याचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. निलगिरी पर्वतामध्ये सर्वाधिक उंचीचं शिखर कोणतं आहे, तर दोडाबेट्टा. मित्रांनो 2637 मीटर उंचीचं हे पर्वत शिखर निलगिरी पर्वतरांगेतलं महत्त्वाचं शिखर आहे दोडाबेट्टा. पुढची फॅक्ट बघूया आपण, चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा समावेश कोणत्या जिल्ह्यात होत नाही, लक्षात घ्या, तर रायगड या जिल्ह्यामध्ये बघा याचा समावेश होणार नाही. रायगड कोणता जिल्हा लक्षात घ्यायचा आहे, तर रायगड. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये चांदोलीचा समावेश होईल, लक्षात घ्या. मग पुढचा प्रश्न आहे आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव पदावर कोण होते. मित्रांनो महत्त्वाची फॅक्ट आहे, तर सचिव म्हणून अण्णाजी दत्तो कोण होते, अण्णाजी दत्तो. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव पदावर अण्णाजी दत्तो. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आपल्याला विचारलं जातं हमखास, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आपल्याला नक्कीच प्रश्न विचारला जातो. तर महाराजांचा इतिहासही आपण काही 2 व्हिडिओमध्ये साधारणतः नक्कीच आपण घेऊया. इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो, तर लक्षात घ्या इंद्रधनुष्याच्या मध्यभागी असणारा रंग आहे तो म्हणजे की हिरवा रंग आहे. मित्रांनो लक्षात घ्या या रंगाचा क्रमसुद्धा आपल्याला महत्त्वाचा विचारला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जे की सर्वाधिक विकिरण आणि सर्वात कमी विकिरण, जर लक्षात घेतलं सर्वात कमी विकिरण होतं ते तांबड्याचं होतं, सर्वात कमी विकिरण, परंतु तरंगलांबी सर्वाधिक असणार आहे तांबड्याची, लक्षात घ्या. म्हणजे की सर्वात जास्त विकिरणाच्या बाबतीत जर बघितलं तर कोणता रंग असेल, तर महत्त्वाचा निळा रंग असेल. आता लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी बघा तानापी एक महत्त्वाचं फॅक्ट लक्षात घ्या, तानापी हिनी पाजा महत्त्वाचं म्हणजे की याच्यातून आपल्याला हे सर्व रंग या ठिकाणी लक्षात घेता येतील. हिनी पाजा म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, लक्षात घ्या, निळा, पारवा आणि जांभळा असे रंग असतील. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, भविष्यातील इंधन कशाला म्हणतात, तर हायड्रोजनला भविष्यातील इंधन म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, तृतीयपंथीयांना भरतीमध्ये आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते, तर कर्नाटक राज्य आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तृतीयपंथीयांना भरतीमध्ये आरक्षण देणारे पहिले राज्य कर्नाटक. मित्रांनो पुढची फॅक्ट आहे, गांधारपाले ही एक लेणी आहेत मित्रांनो, लक्षात घ्या लेणी आहेत. ही लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात घ्या, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की रायगड या जिल्ह्यामध्ये असणारी प्रसिद्ध लेणी आहेत. कोल्हापूरमध्ये खिद्रापूर लेणी आहेत, नाशिकमध्ये पांडव लेणी म्हणून आपण त्याला पांडव लेणी, लक्षात घ्या पांडव लेणी नाशिक जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर आगाशिव, लक्षात घ्या आगाशिव लेणी आहेत महत्त्वाची, कोणत्या जिल्ह्यामध्ये, सातारा. रेड क्रॉस दिन कोणत्या दिवशी असतो मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, तर 8 मेच्या दिवशी रेड क्रॉस दिन असतो. 21 मेच्या दिवशी दहशतवाद प्रतिबंधक दिन असतो मित्रांनो. 31 ऑक्टोबरच्या दिवशी राष्ट्रीय एकता दिन असतो आणि 23 जानेवारीच्या दिवशी पराक्रम दिन असतो मित्रांनो. पराक्रम दिन 23 जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जन्मदिन 23 जानेवारी, पराक्रम दिन. 31 ऑक्टोबर लक्षात घ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जे असणारा जन्मदिन 31 ऑक्टोबर, राष्ट्रीय एकता दिन, लक्षात घ्या. आणि 21 मे दहशतवाद प्रतिबंधक दिन, लक्षात घ्या. 21 मे 1991 राजीव गांधी यांचं जे काय बघा झालेला मृत्यू, त्या संदर्भात दहशतवाद प्रतिबंधक दिन, लक्षात घ्या.
पुढचा प्रश्न आहे आपल्याला बघा, या ठिकाणी 2024 आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचं जे काय बघा आयोजन ते कोणत्या शहरात करण्यात आलं, तर काठमांडू या शहरामध्ये. लक्षात घ्या, नेपाळमधील काठमांडू या शहरामध्ये हे आयोजन झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, 30 मार्च 2024 रोजी राजस्थानने कितवा स्थापना दिवस साजरा केला, तर 75वा स्थापना दिवस साजरा केला. मित्रांनो, 1949 पूर्वी राजस्थानचं नाव काय होतं, तर राजपुताना होतं. लक्षात घ्या. आणि हे राजपुतानाचं राजस्थान नाव जे केलेलं आहे ते जेम्स टॉडनं केलेलं आहे. जेम्स टॉड. लक्षात घ्या, कोणी केलेलं आहे, जेम्स टॉड. पुढचा प्रश्न आहे, अब्देल फतेह अल सिसी. बघा, अब्देल फतेह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवड झाली, तर लक्षात घ्या, इजिप्त या देशाच्या बाबतीत आपल्याला अब्देल फतेह अल सिसी लक्षात ठेवायचे आहेत. महत्त्वाचं, 2023च्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे सुद्धा होते अब्देल फतेह अल सिसी. आणि आता 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन होते. लक्षात घ्या, 2024 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आपल्या भारताच्या इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या खेळाडू पथकाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली. लक्षात घ्या, तर या ठिकाणी शरद कमल अचंता, टेबल टेनिस खेळाडू 2023चे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते शरद कमल अचंता यांची निवड झाली, जे की टेबल टेनिस या खेळाचे महत्त्वाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ते. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेतील कोणत्या राज्याने अल्पवयीनांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तर फ्लोरिडा या राज्यानं हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो. मित्रांनो, भारतात बघा, भौगोलिक निर्देशक कायदा ज्याला आपण GI टॅग ॲक्ट म्हणून ओळखतो, जिओग्राफिकल इंडिकेशन ॲक्ट म्हणतो, कधी बाबा पास झाला, तर 1999 मध्ये पास करण्यात आला भौगोलिक निर्देशक कायदा 1999. पुढचा प्रश्न आहे, इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखन कोणी केले, तर या ठिकाणी लक्षात घ्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखन केले. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी दगडी कोळशाचा कोणता प्रकार नाही, तर लक्षात घ्या, बिटुमिनस हा दगडी कोळशाचा प्रकार आहे, लिग्नाइट हा दगडी कोळशाचा प्रकार आहे, पीठ हा सुद्धा दगडी कोळशाचा प्रकार आहे. मात्र लिमोनाइट हा जो काय प्रकार आहे तो लोहखनिजाचा प्रकार असणार आहे, लोहखनिज. लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा बनतो. सिडॅक या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली, म्हणजे पुण्यामध्ये असणारं सिडॅक या संदर्भात जर बघितलं 1988 मध्ये या सिडॅकची स्थापना झालेली आहे. सेंटर फॉर, लक्षात घ्या, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग म्हणजे सिडॅक. या सिडॅक मार्फतच विजय भटकर यांनी आपल्या भारताचा पहिला महासंगणक परम 8000 बनविण्याची एक महत्त्वाची कामगिरी केली होती. लक्षात घ्या मित्रांनो, विजय भटकर एक संगणक शास्त्रज्ञ असून त्यांचा जिल्हा कोणता आहे, तर अकोला. अकोला जिल्ह्यातील मुरंबा या गावचे असणारे आणि तालुका आहे मूर्तिजापूर. विजय भटकर लक्षात घ्या, महत्त्वाचे व्यक्तिमत्व. पुढे, कंटकचर्मी प्राणी कोणत्या संघात समाविष्ट होतात. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, विज्ञानमधून हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. बघा, कंटकचर्मी प्राणी कोणत्या संघात समाविष्ट होतात, तर त्याचं आपलं योग्य उत्तर असणार आहे संघ इकायनोडर्माटा. मित्रांनो, या कंटकचर्मी प्राणी किंवा संघ इकायनोडर्माटा या संघातल्या प्राण्यांचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं की या प्राण्यामध्ये आपल्याला पुनरुद्भवन क्षमता पाहायला मिळते. म्हणजे यांचा अवयव जर तुटला तर तो अवयव परत येऊ शकतो, जसं की पालीच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं. पाल या प्राण्याचं जे काही शेपूट आहे, शेपटी म्हणतो आपण, ते तुटल्यानंतर परत येऊ शकतं. तसं म्हणजे की पुनरुद्भवन क्षमता आहे पालीमध्ये. आणि पालीच्या संदर्भात आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. तसं संघ इकायनोडर्माटा पुनरुद्भवन क्षमता असलेला संघ आहे प्राण्यांचा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1 सेंचुरी इज नॉट इनफ हे आत्मचरित्र कोणत्या क्रिकेटपटूचे आहे, तर सौरव गांगुली यांचं हे आत्मचरित्र आहे. आपल्या भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली. लक्षात घ्या, BCCIचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचे आत्मचरित्र. महत्त्वाचं म्हणजे BCCIचे सध्या अध्यक्ष रॉजर बिनी. लक्षात घ्या, रॉजर बिनी, BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अध्यक्ष. मित्रांनो, सुनील गावस्कर यांचं सनी डेज पुस्तक आत्मचरित्र आहे महत्त्वाचं. त्याचबरोबर स्ट्रेट ड्राईव्ह महत्त्वाचं आहे सुनील गावस्कर यांचं. ख्रिस गेलचं 6 मशीन नावाचं आत्मचरित्र आहे. वेस्ट इंडिजचा असणारा हा क्रिकेटपटू ख्रिस गेल अगदी जगामध्ये T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथम 12,000 धावांचा
टप्पा गाठणारा पहिला खेळाडू हा ख्रिस गेल आहे, जगातला पहिला खेळाडू. मित्रांनो, युवराज सिंग यांचं जर आत्मचरित्र लक्षात घेतलं तर टेस्ट ऑफ माय लाईफ, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे महत्त्वाचं आत्मचरित्र. एक बघा प्रसिद्ध क्रिकेटपटू भारताचे युवराज सिंग. पुढे शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपला या व्हिडिओमधला, भारतातील प्रथम क्रीडा धोरण राबविणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य असणार आहे मित्रांनो.